एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जलसंवर्धनातील वनांची भूमिका या पर्यावरण प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत. पर्यावरण प्रकल्प 11वी-12वी निर्मिती एज्युकेशनल मराठी. प्रकल्पाच्या सुरुवातीलाच मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प प्रस्तावना. प्रकल्प प्रस्तावना लिहित असताना आपण जो प्रकल्प विषय निवडला आहे त्या प्रकल्पाबाबत थोडक्यात माहिती प्रकल्प प्रस्तावनेमध्ये लिहिणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा येतो तो म्हणजेच प्रकल्प अनुक्रमणिका. प्रकल्पाची अनुक्रमणिका कशा प्रकारे असावी हे तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात. प्रकल्पाची उद्दिष्टे. प्रकल्प उद्दिष्टे या मुद्द्यामध्ये आपल्याला प्रकल्पाची उद्दिष्टे मुद्देसूदपणे लिहिणे आवश्यक आहे. प्रकल्प विषयाचे महत्त्व. प्रकल्प विषयाचे महत्त्व या मुद्द्यामध्ये माहिती लिहित असताना आपण जो पर्यावरण प्रकल्पाचा विषय निवडला आहे त्या प्रकल्पाचे सामाजिक तसेच पर्यावरणीय महत्त्व काय आहे याबाबत थोडक्यात माहिती या मुद्द्यामध्ये लिहिणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रकल्प आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील हा प्रकल्प शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या प्रकल्पाबाबत माहिती मिळवण्यास मदतच होईल. प्रकल्प कार्यपद्धती. प्रकल्प कार्यपद्धती या मुद्द्यामध्ये माहिती लिहित असताना आपण या प्रकल्पाची माहिती कोणकोणत्या माध्यमातून मिळवली तसेच या प्रकल्पाची माहिती मिळवण्यासाठी कोणत्या कार्यपद्धतीचा अवलंब केला त्या कार्यपद्धतीचा समावेश प्रकल्प कार्यपद्धती या मुद्द्यामध्ये करावा. प्रकल्प निरीक्षणे. प्रकल्प निरीक्षणे या मुद्द्यामध्ये आपण माहिती मिळवत असताना जे महत्त्वाचे मुद्दे आपल्या निदर्शनास आले त्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश प्रकल्प निरीक्षणे या मुद्द्यामध्ये करणे आवश्यक आहे. प्रकल्प विश्लेषण. प्रकल्प विश्लेषण या मुद्द्यामध्ये जी माहिती आपण प्रकल्प कार्यपद्धतीच्या आधारे आणि निरीक्षणांच्या आधारे जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्या माहितीचा सविस्तर समावेश प्रकल्प विश्लेषण या मुद्द्यामध्ये करावा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विविध विषयांवरील प्रकल्प हवे असल्यास 50 पेक्षाही अधिक विषयांवरील प्रकल्प आमच्या www.educationalmarathi.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. तेथून तुम्हाला हवा तो प्रकल्प बघू शकता तसेच त्या प्रकल्पाची PDF डाउनलोड करू शकता. या प्रकल्पाची PDF फाईल तुम्हाला हवी असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रकल्प PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. तेथून तुम्ही या प्रकल्पाची PDF फाईल डाउनलोड करू शकता.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रकल्प कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि तुम्हाला कोणत्या विषयावरील प्रकल्प हवा असल्यास आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आम्ही त्या विषयावरील प्रकल्प देण्याचा प्रयत्न अवश्य करू. चला तर मग भेटूया एका नवीन प्रकल्पाविषयासह एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत रहा.